नाही, आपल्या ताटात कोणाला जीव द्यायचं नाही आणि दुसऱ्याच्या ताटात मात्र आपण फटकल मांडून बसायचं. ह्या दुटप्पीपणा कसा चालेल? त्याच्या ताटातलं चालतं, परंतु आपल्या ताटातलं कोणाला द्यायचं नाही. अशा प्रकारची भूमिका ही राज्यातील काही नेत्यांची आहे आणि त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील, वडेट्टीवार असतील, भुजबळ असतील, अशी अनेक नावं या ठिकाणी घेता येतील. तुम्ही म्हणाले कसं काय, तर राज्य सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर्सच्या आधारावर एक शासन निर्णय काढला. ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी आहेत त्यांना त्या ठिकाणी आरक्षणामध्ये जात प्रमाणपत्र काढण्यासाठी सोपी प्रोसिजर त्यांनी त्या प्रमाणपत्रा आधारे बनवून दिली. आणि ज्यावेळेस या GRमध्ये हैदराबाद गॅजेटियर्सचा उल्लेख झाला त्यानंतर राज्यातील बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटियर्सचा आधार घेऊन आम्हाला STतील आरक्षण द्या, कारण हैदराबाद गॅजेटियर्समध्ये बंजारा समाजाच्या नोंदी STमध्ये आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला. बंजारा समाजाचा बीडमध्ये प्रचंड असा विराट मोर्चा निघाला आणि या मोर्चाला संबोधित करताना धनंजय मुंडे यांनी सांगितलं की बंजारा आणि वंजारा एकच आहेत. बंजारा समाजातील युवकांनी याला आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की आमचं तुम्ही पूर्वीच आरक्षण आमच्यातलं घेतलेलं आहे, आता आमच्यात येऊ नका, आमचं घेऊ नका, असं त्या ठिकाणी म्हटलं. आणि पुन्हा धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट दिलं की ते पॉलिटिकल लोक होते वगैरे. हा भाग बाजूला राहू द्या. त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील थाटेवाडगाव गावामध्ये काही वंजारी समाजातील युवक हे आमरण उपोषणाला बसले. कशासाठी? की हैदराबाद गॅजेटियर्सच्या आधारावर वंजारी समाज सुद्धा ST प्रवर्गात होता आणि आम्हाला STचं आरक्षण मिळावं. आणि या उपोषणकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी प्रताप ढाकणे यांच्या फोनवर फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्या नोंदी यापूर्वी STत होत्या, अनेक राज्यामध्ये वंजारा हा STमध्ये आहे वंजारी समाज, आणि म्हणून आपण ते STतलंच आरक्षण घेणार आहोत. आता एका बाजूला धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई असं भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या सावरगावच्या दसरा मेळाव्यात ते असं म्हटले की आमच्या ताटातलं घेऊ नका, मराठ्यांना OBCतलं आरक्षण घेऊ नका, असं त्यांचं म्हणणं होतं. मग आता हे जर त्यांचं म्हणणं असेल तर मग त्यांना STच्या ताटातलं ST आरक्षण घ्यायला चालतं का? म्हणजे आपलं कोणाला द्यायचं नाही, आपल्या ताटात कोणाला जीव द्यायचं नाही आणि दुसऱ्याच्या ताटात मात्र आपण फटकल मांडून बसायचं. ह्या दुटप्पीपणा कसा चालेल? साधा सरळ प्रश्न. म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणायचं नाही आमच्या ताटात येऊ नका, आमच्या ताटात येऊ नका. किंवा एखाद्या गाडीत बसलं की दरवाजे लावून घ्यायचे त्या बसचे आणि म्हणायचे आता बस फुल झाली आणि आपण पाय लांबून किंवा लांबून देऊन झोपायचं आणि दुसऱ्याला म्हणायचं आता बस फुल झाली आणि स्वतः मात्र दुसऱ्याच्या बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा. हा दुटप्पीपणा नको. मुळामध्ये ताट हा कोणाचा प्रकार नसतो. SC असेल, ST असेल, हे प्रवर्ग आहेत आणि OBC सुद्धा प्रवर्ग आहे. OBCमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला आरक्षण दिलं त्यावेळेस 180 जातींची यादी होती. आज ती त्या ठिकाणी 450 पेक्षा जास्त जातींची झालेली आहे. आणि जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, ज्याचं नोकरी आणि शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व पुरेसं नाही, त्यांना ते आरक्षण मिळतंय. मग इथं ताट कुठून आलं? मग ताट जर तुमचं म्हणणं ताट आलं तर तुम्ही दुसऱ्याच्या ताटात का चालले? मग साधा प्रश्न आहे ना. तुम्ही दुसऱ्याच्या ताटात जाणार आणि दुसऱ्याला स्वतःच्या ताटात येऊ देणार नाही, हा कुठला न्याय आहे? हे आपल्या बुद्धीला पटतं का मुंडे साहेब? म्हणजे मुंडे बंधू भगिनींनी याचं उत्तर या ठिकाणी जरूर दिलं पाहिजे. कारण या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा जिल्हा आहे, त्यांना दैवत मानणारा जिल्हा आहे. मराठा समाजात सुद्धा त्यांना भरभरून त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. ते रेणापूर मतदारसंघामध्ये उभे होते, ते परळी विधानसभा मतदारसंघामध्ये उभे होते, बीड लोकसभेला होते. तर प्रत्येक वेळेस मराठा समाजानं सुद्धा मुंडे साहेब हाच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि एवढंच नाही, मराठवाड्यात सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. परंतु त्यांच्या पुढच्या पिढ्या जर असं म्हणत असतील की आमच्या ताटात येऊ नका आणि ते मात्र दुसऱ्याच्या ताटात जात असतील तर हे कितपत योग्य आहे? आणि म्हणून असं ताटबीट असा कुठलाही प्रकार नसतो. हा प्रवर्ग आहे आणि या प्रवर्गानुसार या ठिकाणी आरक्षण घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हा घटनात्मक अधिकार आहे.
असं कुठल्या तोंडानं आपण बोलू शकतो? आणि मग मग ती एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग तसं करा ना तुम्ही ते पण करत नाही. आणि म्हणून हे बोलणं कितपत संयुक्तिक आहे?